हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी धडा 4 विषय विज्ञान सजीवांतील विविधता यातला आपण पहिल्या पार्टमध्ये केलेलं आहे कंप्लीट. आता आपण या दुसऱ्या पार्टमध्ये चला जाऊया. दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला काय काय सांगितलं ते पाहून घेऊया. आता एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री पहिल्या पार्टमध्ये झालेलं आहे. आता दुसऱ्या पार्टमध्ये आपण चालू करूया शिराविन्यास. पिंपळाचे पान काही दिवस पाण्यात ठेवल्यास त्यातील मऊ भाग कुजून जातो. शेवटी शिल्लक राहतो जाळीदार सांगाडा. ही जाळी कशाची असेल? पिंपळ, साग यांची पाने काही दिवस पाण्यात राहिल्यास अशी जाळी मिळते. तुळस, शेवंती अशा अनेक वनस्पतींची पाण्यात राहिली तरी अशी जाळी होत नाही. हा फरक का असेल? अंदाज तुम्हीच करा. आता पिंपळाचं पान आपण जर पिंपळ, साग यांचं पान आपण पाण्यामध्ये ठेवलं तर त्यांच्यामध्ये अशा प्रकारची जाळी तयार होते पाण्यामध्ये. ही जाळी आपण जर तुळस, शेवंती या वनस्पतींची पाण्यामध्ये ठेवले पानं तर आपल्याला भेटेल का? तर नाही भेटणार. तर का भेटणार नाही याचा अंदाज आपल्याला करायचा आहे. वनस्पतीच्या मुळाने जमिनीतून मिळवलेले पाणी पाण्याच्या सर्व भागांपर्यंत पोहोचते. त्याचा या जाळीशी काही संबंध असेल का? आता वनस्पतींच्या मुळाशी आपण झाडांना जमिनीतून पाणी घेतात आणि झाडाच्या प्रत्येक पानापर्यंत पोहोचवतात. तर याचा या जाळीशी संबंध आहे का? करून पहा. आंबा, वड, पिंपळ अशा वनस्पतींची काही पाने घ्या. त्यापैकी एक पान हातात घ्या. बोटाच्या चिमटीत त्याची कड पकडून बाहेरील कडेपासून मध्य भागापर्यंत अगदी सरळ फाडण्याचा प्रयत्न करा. आणखी 2 वेळा प्रयत्न करा. असाच प्रयत्न इतर पानांसाठी करून पहा. आता केळीची, कर्दळीची पाने घ्या. त्यावरील मध्याप्रमाणे फाडण्याचा प्रयत्न करा. यावेळी पान वेडवाकडे फाडत जायला हवे. हा प्रयत्न पुन्हा पुन्हा करून पहा. काय घडले दोन्ही कृतींमध्ये सांगा. जर आपण आंबा, वड, पिंपळ याचे पाने घेतले तर ते मधोमध चिमटीत पकडून मध्यभागाने सरळ फाडण्याचा प्रयत्न केला तर ती सरळ फाटणार नाही. पण या उलट जर आपण केळी, कर्दळीची पानं घेतले तर ते आपण जरी प्रयत्न केला वेडेवाकडे फाडण्याचा तरी ते सरळ रेषेतच फाटतील, कारण की त्यांच्यामध्ये जे तंतू आहेत ते सरळ रेषेत असतात. आता पुढे पाहूया. ज्या पानांमध्ये शिरांचे गुंतागुंतीची जाळी असेल ही पाने सरळ रेषेत फाटत नाही. ज्या पानांमध्ये शिरा वहीच्या कागदाच्या रेषाप्रमाणे समांतर असतील ती पाने वेडीवाकडे फाटणार नाहीत. पाण्याच्या आतील शिरांच्या मांडणीला शिराविन्यास म्हणतात. जाळीदार शिराविन्यास, समांतर शिराविन्यास असे यांचे 2 प्रकार आहेत. पानाकडे पाहून त्यातील शिराविन्यास कोणता असेल याचा अंदाज करता येतो. ऊस, ज्वारी, गहू यांच्या पानातील शिराविन्यास कोणत्या प्रकारचा असेल तुम्ही स्वतः ठरवा. आता ज्या पानांमध्ये शिरांचे गुंतागुंतीची जाळी असेल ती पाने सरळ रेषेत फाटत नाहीत. पण ज्या पानांमध्ये शिरा वहीच्या कागदावरच्या रेषेप्रमाणे म्हणजे वहीची कागदावरची रेषा समान असेल ती आपण किती प्रयत्न केला तरी ती वेडेवाकडी फाटणार नाही. उदाहरणार्थ आपलं केळीचं पान झालं. यातील शिरांच्या मांडणीला शिराविन्यास म्हणतात. त्यामध्ये जाळीदार शिराविन्यास आणि समांतर शिराविन्यास असे 2 प्रकार आहेत. तर पानांकडे पाहून आपल्याला अंदाज लावता येतो की पानं कोणत्या शिराविन्यासाची आहेत. तर पुढे त्याने सांगितलं की गहू, ज्वारी याचे पानाचे शिराविन्यास कोणत्या प्रकारचा आहे आपल्याला ठरवायचं आहे. नंतर मुळे, झाडांची मुळे याला आपण इंग्लिशमध्ये रूट्स बोलतो. तर वनस्पतींची मुळे जमिनीत मातीमध्ये वाढतात. ती बाहेरून दिसत नाहीत, परंतु बाजारात मिळणाऱ्या काही पालेभाज्या, ऊस, जनावरांच्या चाऱ्यासाठी आणलेला ज्वारी, बाजरीचा कडबा जमिनीतून उपटून काढलेले असतात. त्यांची मुळे आपण पाहू शकतो. अशा वनस्पतींची मुळे नीट पहा. आता आपण वनस्पतींची मुळे जमिनीत व मातीमध्ये वाढतात. ती आपल्याला बाहेरून दिसत नाहीत, परंतु बाजारात मिळणाऱ्या काही पालेभाज्या आहेत, ऊस, जनावरांच्या चाऱ्यासाठी आणलेला ज्वारी, बाजरीचा कडबा जमिनीतून काढलेले असतात. ते जमिनीतून उपटून काढलेले असतात. काही पालेभाज्या जमिनीतून उपटून काढलेल्या असतात. त्यांची मुळे आपण सहजासहजी पाहू शकतो. अशा काही वनस्पतींची मुळे नीट पहा. आता पुढे बघायचं आहे. जोराचे वादळ आले शेतातील ज्वारी, बाजरी यांसारखी उभी पिके, नारळाची झाडे यांचे खूपच नुकसान होते. अशी झाडे वाऱ्याने मुळासकट पडतात. चिंच, आंबा, जांभूळ इत्यादी झाडे मात्र तेवढ्या सहज कोसळत नाहीत. आता जर एखादं जोराचं वादळ आला तर ज्वारी, बाजरी, तांदूळ यांच्यासारखी उभी पिके आहेत, परत नारळाचं झाड झालं त्यांचं खूप नुकसान होतं. ते पावसाच्या जोरामुळे, वाऱ्याच्या जोरामुळे मुळासकट खाली पडतात. पण चिंच, आंबा, जांभूळ इत्यादी झाडे आहेत ती सहजासहजी कोसळत नाहीत. तर असं का होतं? तर गवत, ऊस थोडी शक्ती लावून वर उचलते तर मुळासकट उपटले जातात. आंबाडी, भेंडी, वांगी ही रोपे सहज उपटली जात नाहीत. खोडाच्या तळापासून मुख्य मूळ, त्याला फाटे, त्यावर आणखी लहान लहान फांदे अशा मुळाला सोटमूळ असे म्हणतात. तर खोडाच्या तळाशी धाग्यांच्या झुपक्यासारखी वाढणारी मुळे म्हणजे तंतुमुळे होय. आता आपण जर गवत, ऊस याने जर थोडी शक्ती लावली तर आपण इझिली मुळासकट ते उपटू शकतो. पण आंबाडी, भेंडी, वांगी यांसारखी रोपे ते सहजासहजी उपटली जात नाहीत. तर ती का नाही जात? तर खोडाच्या तळापासून मुख्य मूळ, जे मुख्य मूळ आहे त्यावर फाटे आणि त्यावर आणखी लांब फाटे अशा प्रकारच्या मुळाला आपण बोलतो सोटमूळ. काय बोलतो? सोटमूळ. अशा प्रकारच्या मुळाला बोलतो आपण सोटमूळ. परंतु
घोडाच्या तळाशी धागाच्या झुपक्यांसारखे वाढणारे मुळे, म्हणजे ते झुपक्यासारखे वाढणारे मुळे ज्यांना आपण बोलतो तंतुमुळे, ते आपण इझिली उपटू शकतो. तर याच्यामध्ये ही जी मुळे आहेत, ही झाडाला जास्त भक्कम आधार देऊ शकतील. गहू, तांदूळ, ज्वारी, मका ही एकपात्री वनस्पती आहेत. या वनस्पतींच्या पानातील शिराव्यांना समांतर की जाळीदार, त्यांची मुळे कोणत्या प्रकारची आहेत हे निरीक्षण करून महत्वाची गोष्ट लक्षात येते, की गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी हे एकबीजपात्रे आहेत. त्यांचे दोन भाग होत नाहीत, एकच भाग होतो. त्यांची पानाची शिराव्यांना समांतर की जाळीदार, ती कोणत्या प्रकारची आहे हे निरीक्षणातून आपल्याला महत्वाची गोष्ट लक्षात येते, की सर्व एकबीजपात्री वनस्पतींची मुळे तंतुमूळ प्रकारची असतात. ज्या ज्या झाडातील फळांची बिया एकबीजपात्री आहेत, त्यांची सर्व मुळं तंतुमुळे असतात. या सगळ्या वनस्पतींच्या पानातील शिराविन्यास समांतर असतो. यातील शिराविन्यास समांतर असतो. जाळीदार शिराविन्यास सोटमूळ ही द्विबीजपात्र वनस्पतींची वैशिष्ट्य आहेत. ज्या वनस्पतींना जाळीदार शिराविन्यास आहे पानामध्ये आणि ज्यांना सोटमूळ आहे, त्यांची द्विबीजपात्री वनस्पतींची वैशिष्ट्ये आहेत. आता ठरवा, केळी, ऊस वनस्पती एकबीजपात्री की द्विबीजपात्री? वड, तुळस, मोहरी ही वनस्पती एकबीजपात्री आहेत का, ते आपल्याला ठरवायचं आहे. तर याच्यामध्ये वड, तुळस हे झालं द्विबीजपात्री आहेत. याच्यामध्ये माहित आहे का तुम्हाला, वनस्पतीला आधार देणे, जमिनीतील ओलावा, खनिजे शोषून घेणे मुळांची कामे आहेत. आता वनस्पतीला आधार देणं, जमिनीतील ओलावा म्हणजे पाणी शोषून घेणं, खनिजे शोषून घेणं ही मुळांची कामे आहेत. तर काही वनस्पतींची मुळे तयार केलेले अन्न साठवण्याचे काम करतात. ही सोय काही वनस्पतींमध्ये असते. तर काही वनस्पतींची मुळे ती वनस्पतींनी तयार केलेलं अन्न साठवण्याचं काम करतात. ही सोय काही वनस्पतींमध्ये आहे. बारीक धाग्यांसारखी दिसणारी केशमुळे पाणी शोषून वनस्पतीला पुरवतात. ही केशमुळे मुळांचा भाग असतात. बटाटे, काही कंद, कचऱ्यावरून अंकुर वाढतात, हे खोडांचे भाग असतात. आता बारीक धाग्यांसारखी दिसणारी केशमुळे जमिनीतील पाणी शोषून घेतात व ते वनस्पतीला पुरवठा करतात. ही केशमुळे मुळांचा भाग आहेत ते. बटाटे, काही कंद यांच्या खाचावर अंकुर वाढता येतो. आता इथे गाजर दिलेला आहे, बीट दिलेला आहे, मुळा दिलेला आहे, म्हणजे चित्र आहेत. हे सर्व झाडे ती जमिनीमध्ये खोल, यांच्या मुळामध्ये यांचं फळ येतं. नदी, तलाव यांच्या पाण्यावर तरंगणारे काही वनस्पती खूप भराभर वाढतात. आता नदी, तलाव यांच्यावर तरंगणारे वनस्पती खूप भराभर वाढतात. खाली पाणी आहे हे काही कळत नाही, इतक्या दाट पाण्यावर सगळीकडे पसरतात. कमळाचे वेळ, पानगवत अशा वनस्पती शेतीमालावर, शेतातील मातीवर वाढतील का? तर या ज्या काही वनस्पती आहेत, की कमळाचे देठ, कमळाचे वेळ, पानगवत हे पाण्यावर इतक्या सहजासहजी वाढतात की आपल्याला खाली पाणी आहे का नाही ते आपल्याला सहज ओळखता येत नाहीत. पण हेच जर आपण शेतजमिनीवर लावले तर हे वाढणार नाहीत. हिमालयासारख्या अति थंड बर्फाळ प्रदेशात वाढणाऱ्या वनस्पती वाळवंटात वाढतील का? तर नाही. हिमालयात जी परिस्थिती अति थंड ती वाळवंटात नाही, त्यामुळे तिथल्या वनस्पती वाळवंटात जगणार नाहीत. वनस्पतीच्या वाढीसाठी अनुकूल असणाऱ्या परिसराला वनस्पतीचा अधिवास म्हणतो. म्हणजे ज्या परिसरात वनस्पतीला वाढण्यासाठी अनुकूल वातावरण आहे त्याला आपण वनस्पतीचा अधिवास म्हणतो. आता कमळ या वनस्पतीचा अधिवास जलीय आहे, म्हणजे कमळ पाण्यामध्ये येतं, म्हणजे त्याचा अधिवास जलीय आहे. बाबूळ, निवडुंग असा अधिवास शुष्क म्हणजे कमी पाण्याचा वाळवंटी प्रदेश. आता बाबूळ, निवडुंग ही झाडं आहेत, ही वाळवंटामध्ये येतात, जिथे कमी पाणी आहे तिथे येतात. आता वाळवंटी प्रदेशातील वनस्पती बर्फाळ प्रदेशात जगू शकत नाही, तसेच बर्फाळ प्रदेशातील वनस्पती वाळवंटात वाढत नाहीत. आता हेच होतं की वाळवंटामध्ये जे वनस्पती जगू शकतात ते बर्फाळ प्रदेशात जिथे बर्फ पडतो तिथे त्या जगू शकत नाही. परंतु बर्फाळ प्रदेशातील ज्या वनस्पती आहेत त्याही वाळवंटात जगू शकत नाही. यासाठी काय काय लागतं, तर जमिनीचा प्रकार कोणता आहे, तिथे तापमान कोणतं आहे, सूर्यप्रकाश मिळण्याचा दिवसातील एकूण वेळ किती आहे, त्या ठिकाणी आजूबाजूला असलेले इतर सजीव, अनेक गोष्टींचा आदिवासाशी संबंध असतो. आता जमिनीचा प्रकार, तापमान, सूर्यप्रकाश मिळण्याचा दिवसातील एकूण वेळ या सर्वांचा वनस्पतींच्या अधिवासाशी संबंध असतो. आता हा खेळ खेळून पाहूया. वर्गातील प्रत्येकाने कागद पेन घेऊन तयार राहा. शिक्षकाने टेबलावर चमचा आपटून आवाज केला की प्रत्येकाने 15 प्राण्यांची नावे लिहायची. 3 मिनिटांनी शिक्षक टेबलावर पुन्हा आवाज करणार, तेव्हा लिहिणे थांबवायचे. त्यानंतर एकेकाने यादी वाचून कोणत्या प्राण्यांची नावे पुन्हा पुन्हा किती वेळा आली हे नोंदवायचे. वेगळे नाव आले की फळ्यावर नाव लिहायचं आहे. याच्यामध्ये शिक्षक काय करतात, आपल्या टेबलवर चमचे वाजवतील, त्याच्यामध्ये तुम्हाला 15 मिनिटं देतील. तर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला प्राण्यांची नावं लिहायची आहेत, 15 प्राण्यांची. पण त्यामध्ये 3 मिनिटानंतर शिक्षक पुन्हा वाजवतील तेव्हा लिहिणं थांबवायचंय आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्राण्यांची नावे परत परत आलेत ते आपल्याला नोंदवून घ्यायचं आहे आणि ते वेगळे नाव फळ्यावर लिहायचं आहे. तसंच हाच गेम पुन्हा एकदा खेळायचा, त्याच्यामध्ये तुम्हाला फळांची नावं लिहायची, फुलांची नावं लिहायची. तर कोणकोणत्या प्राण्यांची नावे सगळ्यांनी घेतली, यादीमध्ये किती प्राणी आले, त्यांना किती पाय होते, 4 पायाच्या प्राण्यांची वेगळी लिस्ट बनवायची आहे, 2 पायांची वेगळी लिस्ट बनवायची, अशी यादी तुम्हाला तयार करायची आहे. तर प्राण्यांची नावे सांगताना तो म्हणाला कावळा,
रमेशला यादी सांगितलं, सगळे हसले. एक जण म्हणला, कावळा पक्षी आहे. प्राण्यांच्या यादीत नाव कशाला? तर सुषमाने यादीत डासाचे नाव होते. तेव्हा वेगळे असेल, तो तर किडा आहे, प्राणी नाही. तर फळ्यावर दिसणारे नावे तुमच्या लक्षात येईल की प्राणी म्हटले की फक्त 4 पायांचे प्राणी आठवतात. पण गाय, म्हैस, कुत्रा, काहींना हत्ती, वाघ, सिंह आठवतात. पण यादीत वटवाघूळ, झुरळ, गांडूळ, वाळवीचा किडा यांसारखी नावे दिसत नाहीत. खरे तर सगळेच प्राणी आहेत. प्राणी, वनस्पती, सजीवांचे 2 प्रमुख गट गट आहेत. नदीच्या तलावाच्या पाण्यातील सूक्ष्म जंतू, खूप लहान आकारांचे किडे, पक्षी, सरपटणारे प्राणी, सगळे प्राणी आहेत. यांच्यात काही फरक असले तरी सारखेपणा सुद्धा आहे. काही प्राणी आपण पाळलेले असतात, काही आपल्याला माहीत नसतात किंवा काही आपल्या परिसरात नसतात. आता जिराफ, कांगारू, शामृग अनेक प्राणी आपल्याला माहीत आहेत, पण ते आपल्याकडे नसतात. भोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतील असेच प्राणी आपल्या परिसरात आढळतात. हा त्यांचा आदिवास आहे. म्हणजे आता आपल्या इथे जिराफ, कांगारू, शामृग हे प्राणी, पक्षी आपल्याला आढळणार नाहीत, कारण की त्यांचा आदिवास वेगळा आहे. आपल्या इथे आपल्या परिसरात राहणारे म्हणजे ज्या प्राण्यांना सूट होईल अशा वातावरणात तेच प्राणी आपल्याला दिसतील. आता हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशातील अस्वले परिस्थिती, तेथील अन्न, थंडी यांच्याशी जुळवून तेथे जगतात. त्यांना आपल्याकडे जंगलामध्ये जगणे अवघड होणार. जर आपण हिमालयातील अस्वले त्यांचा मिळाला अन्न, थंडी यांच्याशी जुळवून घेत इथे ते जगतात. पण त्यांना जर आपण जंगलामध्ये आणलं तर ते इथे जगू शकणार नाही. त्यांचं जीवन जगणं त्यांना अवघड होईल. हीच गोष्ट जिराफ, कांगारू, शामृग यांसारख्या अनेक प्राण्यांची आहे. ज्या परिसरात प्राणी सोयीने जगू शकतात त्यांना प्राण्यांचा आदिवास म्हणतात. म्हणजे ज्या परिसरामध्ये प्राणी सहजासहजी जगू शकतात त्यांना प्राण्यांचा आदिवास म्हणतात. उंटांचा आदिवास वाळवंटी प्रदेशात आहे. मगरी सुसरींचा आदिवास मोठ्या पाण्यासाठ्याच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशात आहे. वेगळ्या प्राण्याचे आदिवास परिसरातील तापमान, तेथे मिळणारे अन्न, परिसरातील इतर प्राणी यावर अवलंबून असतात. आता जे जे प्राणी राहतात त्यांचा आदिवास तेथील असणारे तापमान, तेथे मिळणारे अन्न व परिसरातील इतर प्राणी यांच्यावर अवलंबून असतात. आता काही देशांमध्ये मोठ्या प्राणीसंग्रहालयात म्हैस ठेवली आहे. ती पाहण्यासाठी अनेक जण पैसे भरून देते जातात. कारण काय असेल? तर काही देशांमध्ये मोठे प्राणी संग्रहालय तिथे म्हैस ठेवले आहेत. तर म्हैस ही जी आपल्या भारतामध्ये आपल्याला इझिली आपल्याला बघायला भेटू शकते. पण काही देशांमध्ये म्हैस या प्राण्याला आदिवास करण्यासाठी लागणारं तापमान, अन्न मिळत नसेल तर तेथे पाहण्यासाठी लोक पैसे भरून गर्दी करणारच. आता काही आदिवास तेथील प्राणी, आपल्या आसपासचे बरेचसे प्राणी जमिनीवर राहणारे असतात. वाघ, बकरी अनेक नावे सुचतील. म्हणजे जमिनीवर राहणारे प्राणी आहेत वाघ, बकरी, कोल्हे, लांडगे. उंदीर, घुस, चिचुंद्री हे अनेक प्राणी बिळामध्ये राहतात. हे प्राणी ते बिळामध्ये राहतात. उंदीर, घुस, चिचुंद्री. जमिनीवर निवारे असणाऱ्या सगळ्या प्राण्यांना भूचर असे म्हणतात. जे प्राणी जमिनीवर राहतात त्यांना आपण भूचर म्हणतात. चर म्हणजे फिरणारे, हालचाली करणारे. जमिनीवर हालचाली करणारे प्राणी भूचर. चालणे, धावणे, उड्या मारणे अशा विविध प्रकारांनी या सर्व प्राणी हालचाली करतात. आता जमिनीवर जे प्राणी हालचाली करतात त्यांना आपण भूचर म्हणतो. ते प्राणी काय करतात? चालतात, धावतात, उड्या मारतात. अशा प्रकारे सर्व हालचाली करतात. मासे आयुष्यभर पाण्यात असतात. शरीरावर बाजूंनी असणारे पर, शेपटी यांच्या मदतीने मासे पाण्यात पोचतात. ते पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन कल्याण वाटे घेतात. हवेत ऑक्सिजन घेता येत नाही. संपूर्ण जीवन पाण्यात जगणाऱ्या प्राण्यांना जलचर असे म्हणतात. आता हवेत ऑक्सिजन घेता येत नाही. अर्धे प्राणी आपण जर वाघाला जर पाण्यामध्ये आतमध्ये टाकलं तर वाघ जगू शकणार नाही, कारण त्याला खाली ऑक्सिजन भेटणारच नाही. काही प्राण्यांच्या जीवनातील एखादी अवस्था पूर्णपणे पाण्यात जगणारी असते, तर नंतरच्या काळात ते प्राणी जमिनीवर, पाण्यात राहू शकतात. दोन्ही ठिकाणी जगणारे प्राणी म्हणून त्यांना आपण उभयचर म्हणतो. म्हणजे जे प्राणी दोन्ही ठिकाणी जगणारे आहेत त्यांना आपण काय म्हणतो? उभयचर. बराच वेळ पाण्याखाली राहू शकतात, मात्र ऑक्सिजन घेण्यात थोड्या वेळाने नाक बाहेर काढण्यासाठी त्यांना शरीरात नाक पाण्याबाहेर काढून हवा शरीरात घ्यावी लागते. असे प्राणी आहेत जे बराच वेळ पाण्याखाली राहतात, पण ऑक्सिजन घेण्यासाठी त्यांना जमिनीवर किंवा वॉटर सरफेसवर यायलाच लागतं. पक्षी बराच काळ झाडांवर राहतात, आकाशात उडत राहतात, म्हणून त्यांना खेचर म्हणजे म्हणजे आकाशात विहार करणारे असे म्हणतात. म्हणजे पक्षी काही काळ झाडावर राहतात, नंतर आकाशात उडत राहतात, म्हणून त्यांना आपण खेचर असे म्हणतो. आता अत्यंत बारीकाईने निरीक्षणे केले तर वेगळे निरीक्षण एकमेकांशी संबंध अभ्यास करून चरक ऋषींनी खूप वर्षांपूर्वी चरक संहिता ग्रंथात लिहिले आहे. केवळ जमिनीवर राहणारे प्राणी यावर न थांबता जमिनीखाली राहणारे, कोरड्या जमिनीवर राहणारे, चिखलद्वारे दलदलीत रानमच्छीप्रमाणे राहणारे, झाडांच्या फांद्याप्रमाणे राहणारे, पाण्यात राहणारे, पाण्याच्या पृष्ठभागावर विहार करणारे, हंसासारखे पक्षी, गुहेत राहणाऱ्या गुवाश्या, असे त्यांनी चरक ऋषींनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. आता आपल्याकडे हत्ती व आफ्रिकेतील हत्ती एकसारखे दिसतात का? बर्फाळ प्रदेशातील अस्वले आपल्याला माहित असेल अस्वलासारखी असतात, पण ती थोडी वेगळी असतात. आपल्या इथले हत्ती आणि जंगलातील हत्ती ते एकसारखे दिसतात.
तर आता तुम्हाला माहित आहे का, वाळवंटातील उंट, लडाखमधील उंट. वाळवंटातील उंटांचे पाय लांब असतात, त्यामुळे उंटाचे शरीर गरम वाळूपासून थोडे उंचावर राहते. पोटाला चटके बसत नाहीत. लडाखसारख्या बर्फाळ प्रदेशातील उंटांचे पाय आखूड असतात. त्यांना खूर जास्त पसरट असतात, त्यामुळे उंटांना बर्फामध्ये सहज चालता येतं. या उंटांच्या मानेवरील शरीरावरील केसामुळे त्यांचे शरीर उबदार राहते. अंगावर बर्फ साठून राहत नाही. नदीतील तलावातील मातीचे पाळपाण्याचे कण असतात. पोहताना हे कण डोळ्यात जाऊ नयेत यासाठी माशाच्या डोळ्यावर पारदर्शक पडदा असतो. आता जे वाळवंटातील उंट असतात आणि लडाखमध्ये उंट असतात, त्यांच्या शरीरामध्ये खूप फरक असतो. आता जे वाळवंटामध्ये त्यांचे पाय लांब असतात, म्हणजे ते सहजासहजी वाळूवर चालू शकतात. त्यांचे शरीर आहे जमिनीपासून थोडे उंचावर असतात, त्यामुळे त्यांच्या पोटाला उन्हाचा चटका लागत नाही. तर लडाखमधले जे उंट आहे त्यांचे पाय आखूड असतात, पाय पसड असतात, त्यामुळे ते बर्फावर सहजासहजी चालू शकतात. पण या उंटांच्या मानेवरील व शरीरावरील केसामुळे त्यांना शरीर उबदार राहते व अंगावर बर्फ साठत नाही. आणि यांच्या शरीरावर केस असतात, त्यामुळे त्यांचे शरीर उबदार राहतात, त्यामुळे त्यांच्या अंगावर बर्फही साठू शकत नाही. आता आपण काय शिकलो? मूळ, खोड, पान हे वनस्पतींचे अवयव आहेत. उंची, खोडाचे स्वरूप, पानांचा आकार, बीजपत्रांची संख्या, फुले असणे नसणे, मुळांचे प्रकार, वैशिष्ट्याप्रमाणे वनस्पतींचे वर्गीकरण करतात. आता वनस्पतींचे वर्गीकरण: उंची, खोडाचे स्वरूप, पानांचा आकार, बीजपत्रांची संख्या, फुले असणे किंवा नसणे, मुळांचे प्रकार, अशा वैशिष्ट्यांप्रमाणे वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते. वृक्ष, झुडूप, रोपटे, आरोही, वेली, जमिनीवर असणाऱ्या वेली हे खोडांच्या प्रकारानुसार केलेले वनस्पतींचे गट आहेत. हे खोडांच्या प्रकारानुसार वनस्पतींचे केलेले गट आहेत. बीजपत्रांच्या संख्येनुसार वनस्पतीचे एकबीजपत्री व द्विबीजपत्री असे दोन प्रकार होतात. जाळीदार व समांतर दोन प्रकारांचे शिराविन्यास वनस्पतींच्या पानात असतात. पानांमधील शिराविन्यास व मुळांचा प्रकार यामधील वनस्पती एकबीजपत्री की द्विबीजपत्री आपल्याला ओळखता येतं. वेगवेगळे प्राणी, वनस्पती त्यांच्या सोयीच्या असलेल्या ज्या परिसरात आढळतात त्या परिसरात त्यांचा अधिवास असे म्हणतात. आता जलचर: मासा, चिखलामध्ये राहणारे, पाण्याच्या पृष्ठावर विहार करणारे हंस, उभयचर, बेडूक जमिनीवर पण राहतो आणि चिखलामध्ये दलदलीत राहणारे रायनमास. आता गटात वेगवेगळ्या बसणारा शब्द हे स्वाध्याय आहे, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईलच. तुम्हाला आपली व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.